आर्किटेक्ट आहे या सिरियलमध्ये, त्यामुळे माझी जबाबदारी आहे की मी चबुतरा पण नीट काढला पाहिजे. आय होप मी हे सगळं व्यवस्थित काढते. प्लीज मला माफ करा. मी स्वतःच कन्फ्यूज असल्यामुळे ह्याच्यात की आता इथे हात खाली ठेवू की वर ठेवू, पण तिचं जस्ट ध्वजारोहण करून झालेलं असल्यामुळे ती स्वतः पण कन्फ्युजनमध्ये. झेंडा काढायला लावला, त्यामुळे ते माझं जबाबदारीचं काम आहे माझ्यासाठी. तो मी व्यवस्थित काढला. हे मी आहे. मी माझ्या शाळेत नित्यनेमाने वेळेवर हजर राहायचे झेंड्यासाठी, ध्वजारोहणासाठी. 15 ऑगस्ट आणि अगदीच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 1 मे महाराष्ट्र दिन. मी खरंच माझ्या शाळेला खूप 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 मिस करते. आता ह्या मोजत नाही आहेत मी, ह्या ढोबळ काढते. अशोक चक्रातले आरे. येस, फायनली मी मुलीचा शाळेचा ड्रेस रंगवू शकते. हा आमच्या शाळेचा युनिफॉर्म होता. चला आता वेळ आहे तर आणखी एक बाई आमच्या शाळेतल्या मॅडम काढते. मी आमच्या जाबरस मॅडम काढल्या आहेत. मॅडम तुम्ही पाहत असाल तर ह्या तुम्ही आहात. आणि मला खात्री आहे की सगळ्यांना आमच्या मॅडम आणि माझे चित्र खूपच आवडणार आहे. किती मार्क्स देणार त्याला म्हणून? मार्क्स द्यायचे इथे किती? आउट ऑफ 10 किती देशील? झेंड्यासाठी म्हणून फक्त आउट ऑफ 10 मी दिलेले स्वतःला 3. नाही, चांगलं चित्र काढू शकले असते मी नक्कीच, पण आता वेळ आहे म्हणून. पण थँक्यू की तू माझी शाळेची आणि आठवण ताजी केलीस. अगदी शाळेत होते मी, मला अजूनही आठवतं आहे. मी भयंकर त्रास द्यायचे वर्गात, खूप त्रास द्यायचा. चित्रकलेचा पेपर होता आमचा आणि आम्हाला असाच झेंडा काढायला लावला होता. आणि झालं नेमकं असं होतं, मी आणि माझी बेस्ट फ्रेंड मागेच बसायची, तर आम्ही ना पेपरवर नावं नव्हती घातलेली आणि मला असं वाटलं की माझा झेंडा अजिबात चांगला आलेला नाही आहे. तर मी ती कुठेतरी पाणी प्यायला म्हणून उठली आणि तिचा आणि माझा पेपर चेंज केला आणि मी तिच्या पेपरवर पटकन नाव टाकलं आणि मग तो पेपर मी जमा केला. तर तशी मी 3रीत का 2रीत पास झाले चित्रकलेत. सो माझी चित्रकला कशी असेल हे यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात आलेलं आहे. अशाच पद्धतीचे चित्र मी काढते, पण नक्कीच झेंडा माझा चुकला नाही आणि त्याबद्दल मला अभिमान आहे की हो, तेवढं तरी मी नक्कीच करू शकले. आणि थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांना 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ड्रॉइंग फार आवडतं. शिकलो नाही मी ग्राफिक डिझायनिंग शिकलो आहे, पण मला स्केच करायला आवडतं. पण मला वाटतं असं एवढं सॉलिड येत नाही मला एका चांगल्या आर्टिस्टसारखं. पण जे मनात आपण बघतो किंवा आपण जे ॲझ्युम करतो ना, ते तसं उतरवण्याचा प्रयत्न करतो. पण थोड्याफार प्रमाणात जरी उतरलं तरी बरं वाटतं.
भारताचा झेंडा आहे, जो माझ्या देशाचा झेंडा आहे आणि जो मला वाटतो तो कसा आहे किंवा जो मी माझ्या मनात कसा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जोवर भगवं आहे, जे केशरी हे आकाशाचा रंग दिला आहे, तो थोडा सूर्य पक्षी ते आकाशाचं फील दिलं आहे. आणि हा जो ग्रीन आहे हा आपल्या ही माझी जमीन म्हणजे पृथ्वी माती किंवा हा निसर्गाचा रंग आहे हिरवा, तो जो त्याचं प्रतीक आहे. आणि मध्ये हा जो पांढरा श्वेत रंग आहे किंवा ज्याला आपण जास्त पवित्र रंग मानला जातो, हा मला वाटतं हा आपल्या संस्कृतीचा आहे, भारताच्या संस्कृतीचा आहे, तो धर्माचा आहे, तो प्रेमाचा आहे, तो एकमेकाबद्दलच्या असलेल्या आस्थेचा आहे, श्रद्धेचा आहे. तो पांढरा रंग त्याचं प्रतीक आहे आणि केशरी रंग हा माझ्या आभाळाचं प्रतीक आहे, आकाशाचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग माझ्या निसर्गाचा रंग आहे. सो मेरा भारत महान. जय हिंद.